नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील मावळ परिसरातील कुंडमेळा धबधबा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. हा पूल नेमका पडला कसा याबाबतचं कारण आता समोर आलं आहे. मावळमध्ये असलेल्या इंद्रायणी नदीवर बांधलेल्या जुन्या पुलाचा अर्धा भाग कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. रविवार असल्यानं या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी या पुलावर मोठी गर्दी होती. एवढंच काय तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक पर्यटकांनी या पुलावरून गाड्या देखील चालवल्या होत्या आणि त्यामुळेच हा पूल कोसळला. मात्र स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपूर्वीपासूनचा असलेला हा लोखंडी पूल जीर्ण झाला होता. पुलाचा बराचसा भाग हा गंजलेला होता. त्यामुळेच दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी हा पूल बंद करण्यात आला होता. मात्र या पुलाजवळ कोणीही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस नियुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे पूल बंद आहे हे पर्यटकांना सांगण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हतं. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांनी नदीच्या परिसरात आणि कुंडमेळा धबधबा परिसरात मोठी गर्दी केली होती. याच गर्दीतील पर्यटकांनी नदीच्या प्रवाहातून ओसंडून येणारं पाणी पाहण्यासाठी पुलावर गर्दी केली. काहींनी पुलावरून दुचाकी देखील नेल्या. ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी पुलावर प्रचंड गर्दी होती. ओव्हरवेट झाल्यामुळे पूल कोसळल्याचा अंदाज स्थानिकांनी व प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं असून पुलाचा नदीत कोसळलेला भाग क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार 2 ते 3 दिवसांपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नेमला न गेल्यानं जर हा पूल धोकादायक आहे हे प्रशासनाच्या अगोदरच लक्षात आलं होतं तर सुरक्षा रक्षक का नेमला नाही आणि या दुर्घटनेनंतर नेमका यामध्ये दोष कुणाचा असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.